मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करायची आहे। मग आता सध्या सुरू असलेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या शेवटच्या सभेमध्ये आपल्याला पुढील ठराव घालावा लागेल। तो कोणता ते पाहूया। विषय क्रमांक शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्याबाबत। ठराव क्रमांक माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे दिनांक 17/7/2026 चे परिपत्रक तसेच जिल्हा स्तरावरून जे आपल्याला प्राप्त झालेले असेल ते जिल्हा परिषद यांचे रोजीचे या ठिकाणी जावं क्रमांक घालू शकता। रोजीच्या परिपत्रकाचे सभेसमोर वाचन केले असता यावर चर्चा होऊन सदर समितीचा कार्यकाल संपत असल्याने आज अखेर केलेल्या कामाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन केले। तसेच पालक सभा लावून मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून नवीन शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। मित्रांनो, यानंतर आपल्याला पुढील विषय म्हणजे पालक सभा लावावी लागेल। पालक सभा लावण्यापूर्वी आपण त्यांना निमंत्रण पत्रिका द्यावी लागेल। ती कशी ती पाहूया। निमंत्रण पत्रिका प्रति माननीय सर्व पालक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तालुका, जिल्हा जीप प्राथमिक शाळा या शाळेच्या सर्व पालक वर्गांना कळविण्यात येते की दिनांक वार रोजी सकाळी ठीक वाजता आपल्या शाळेची वार्षिक सर्वसाधारण पालक सभा जीप प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आलेली आहे। त्यात शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करायची असल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतेवेळी प्रवेश अर्जात नाव नोंदवले आहे अशा पालकांनी पालककर्त्यांनी उपस्थित राहावे। इतर पालकांनी उपस्थित राहिल्यास त्यांना समिती सदस्य म्हणून निवडता येणार नाही। तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे ही विनंती। मुख्याध्यापक। पुढे आपण अनुक्रमांक, पालकाचे नाव आणि सह्या अशा रखाना आखून आपण सर्व पालकांच्या सह्या घेणार आहात। यानंतर आपण पालक सभेचे इतिवृत्त कशा प्रकारे लिहायचं ते पाहणार आहोत। पालक सभा क्रमांक, दिनांक, वार, स्थळ, वेळ लिहिणार आहात। आज दिनांक रोजी जीप प्राथमिक शाळा येथे वार्षिक सर्वसाधारण पालक सभा आयोजित करण्यात आली होती। सभेला खालील सदस्य उपस्थित होते। अनुक्रमांक, पालकाचे नाव, सही अशा रखाना आखून आपण सर्व पालकांचे उपस्थित पालकांच्या सह्या घेणार आहात। वरील सर्व पालक उपस्थित झाल्यानंतर मुख्याध्यापक शिक्षक श्री सौ यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषयपत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले। विषय क्रमांक 1, मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत। ठराव क्रमांक, मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचून दाखवले असता त्यात कोणताही बदल न सुचविल्याने ते आहे तसेच सर्वानुमते मंजूर करण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 2, परिपत्रकाचे वाचन करण्याबाबत। माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांचे जाक्र दिनांक 17/7/2026 चे परिपत्रक तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्या दिनांक रोजीच्या परिपत्रकाचे सभेसमोर वाचन केले। यात विद्यार्थी संख्येनुसार सदस्य निवड, सदस्यांचा कालावधी, निवडीचे निकष, महिलांना 50% जागा इत्यादी बाबीविषयी चर्चा करण्यात येऊन पुढील ठराव सर्वांच्या संमतीने मंजूर करण्यात आले। विषय क्रमांक 3, निवडीच्या निकषाबाबत। ठराव क्रमांक, आपल्या शाळेचा पट असून पटसंख्येनुसार सदस्यांची निवड करणे गरजेचे असल्याचे सांगितले असता आपल्या शाळेची सदस्य संख्या असणार आहे। तसेच एकूण सदस्यापैकी 75% सदस्य विद्यार्थ्यांच्या पालकापैकी असतील असे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती सदस्य हे पालकामधून असतील तसेच सदस्य निवडताना वर्गनिहाय योग्य प्रतिनिधित्व मिळेल। SC ST OBC आणि CWSN विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल। तसेच एकूण सदस्यांच्या 50% सदस्य महिला सदस्य असावेत असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 4, वर्गवार पालक सदस्यांची निश्चिती करण्याबाबत। ठराव क्रमांक, आपल्या नवीन शाळा व्यवस्थापन समितीसाठी सदस्य पालकामधून निवडायचे ठरले असून वर्गवार सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासले गट व विशेष गरजा असणारे मुले यांच्या पालकांना प्रतिनिधित्व देण्याबाबत चर्चा करण्यात आली असता चर्चेअंती इयत्ता पहिलीसाठी
अशा प्रकारे इयत्ता 1ली ते 7वीच्या आपण सर्वसाधारण गट, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, CWSNच्या मुलांची निवड करायची आहे. त्याचबरोबर 50% महिलांची सुद्धा निवड करायची आहे. अशा प्रकारे वर्गवार व सर्व घटकांना प्रतिनिधित्व मार्गदर्शक तत्वानुसार ठेवण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5 सदस्यांच्या निवड प्रक्रियेबाबत. ठराव क्रमांक. शासन परिपत्रकानुसार व मार्गदर्शक तत्वानुसार SMCच्या पालक सदस्याचे निवड प्रक्रियेचे वाचन करण्यात आले असता सदस्य हा ज्याचे नाव प्रवेश अर्जात नोंदवले आहे अशाची निवड करताना प्रत्येक इयत्तावार व संवर्गनिहाय निवडलेल्या पदाला इच्छुक उमेदवारांची संख्या पाहण्यात आली. विहित जागांच्या संख्येपेक्षा कमी जास्त असल्याने हात उंचावून किंवा आवाजी मतदानाद्वारे किंवा गरज पडल्यास गुप्त मतदान घेऊ शकतो असे सांगितले असता यावर चर्चा होऊन हात उंचावून आवाजी मतदानाद्वारे निवडणूक किंवा गुप्त मतदान घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 6 निवड झालेल्या सदस्याबाबत. ठराव क्रमांक. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालक प्रतिनिधीमधून निवड झालेल्या सदस्यांची नावे सभेसमोर वाचन करण्यात आले. त्यात खालील सदस्यांना समितीवर निवडण्यात आले. आपण सदस्यांची नावे घालायची आहेत. अशा प्रकारे निवड झालेल्या सर्व सदस्यांचे सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व निवड झालेल्या सर्व सदस्यांना पालक सभेची सर्वानुमते मान्यता देण्यात आली. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7 अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीबाबत. ठराव क्रमांक. नव्याने गठन करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडीबाबत चर्चा करण्यात आली असता शासन परिपत्रकानुसार व मार्गदर्शक तत्वानुसार अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड ही उद्या किंवा पुढील 2 दिवसात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक लावून त्यात अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8 स्थानिक प्राधिकरण सदस्य शिक्षक प्रतिनिधीबाबत. ठराव क्रमांक. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे 2026 नुसार स्थानिक प्राधिकरण सदस्य व शिक्षक प्रतिनिधी सदस्याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती स्थानिक प्राधिकरणास स्थानिक प्राधिकरण सदस्य मागणी पत्र देण्यात यावे तसेच शिक्षक प्रतिनिधी सदस्याबाबत शिक्षक सभा घेण्यात येऊन शिक्षकांनी शिक्षक प्रतिनिधी निवडावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विषय 9 ऐनवेळीचा विषय. ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्याने सर्वांचे आभार मानून ही सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. धन्यवाद.